ॲनिमल लँग्वेज बद्दल बऱ्याच जणांना उत्सुकता आहे आणि तो खूप इंटरेस्टिंग विषय आहे, त्याबद्दल काही शंका नाही. आणि आपण नेहमी आपल्या चष्म्यातून पाहतो, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्यासारखी त्यांची भाषा असली पाहिजे जी आपल्याला समजत नाही, पण ते एकमेकांशी बोलताना तो दिसतात. बोलताना म्हणजे काय, काहीतरी आवाज करतात, काहीतरी रिस्पॉन्स देतात. त्यामुळे त्यांची पण काहीतरी भाषा असली पाहिजे. विशेषतः दयाळासारखा पक्षी की ज्याचं टोनल व्हेरिएशन जबरदस्त आहे. ओके, त्याच्याकडे खूप नोट्स असतात आणि खूप कॉम्प्लेक्स सॉन्ग असतं आणि त्यामुळे ते बोलल्यासारखंच वाटतं. किंवा हे क्वेकर बॅबलर वगैरेचं जर का सॉन्ग ऐकलं तर ते वाक्याचे वाक्य बोलल्यासारखा त्याला टोन असतो आणि त्यामुळे ती भाषा आहे असं वाटणं अगदी साहजिक आहे. ते भाषा बोलल्यासारखंच ते वाटतं. सगळ्यांना वाटत तसं, परंतु काही काही पक्ष्यांचे जे जे कॉम्प्लेक्स सॉन्ग वाले जे पक्षी आहेत त्यांचं डेफिनेटली आपल्याला असं वाक्याच्या वाक्य ऐकल्यासारखं वाटतं. तर ती खरंच भाषा असते का? आणखीन भाषा कशाला म्हणायचं, म्हणजे कशानेही कम्युनिकेट केलं तर ती भाषा झाली का? तर कशाला म्हणायचं अर्थात म्हणजे चॉईसचा प्रश्न आहे. आणखीन डेफिनेशन आपण जशी करू तशी आहे. पण माणसाची जी भाषा आहे त्याची वैशिष्ट्ये काय आणि काय असेल तर ती भाषा माणसाच्या भाषेच्या क्वालिटेटिव्हली तरी सारखी असं म्हणायचं. तर त्याचे 5-6 कॅरेक्टरिस्टिक सांगता येतात की हाय लेव्हल लँग्वेजचे या गोष्टी आहेत. त्यातली एक अशी की आत्ता जे डोळ्यासमोर नाहीये, म्हणजे कदाचित आत्ता या ठिकाणी नाहीये म्हणून असेल किंवा ह्या वेळी नाहीये म्हणून असेल, अशा गोष्टींबद्दल तुम्हाला बोलता यायला पाहिजे. समोर जे आहे त्याच्याविषयी काहीतरी एक्सप्रेस करणं ही गोष्ट सोपी आहे. आत्ता जी गोष्ट समोर नाही त्याच्याविषयी तुम्हाला काहीतरी कन्व्हे करता आलं पाहिजे. तर दिस नीड्स अ हायर लेव्हल लँग्वेज. मग दुसरं असं की आर्बिट्रीनेस ऑफ सिम्बल्स, की अमक्याला अमका शब्द का वापरायचा, तर त्याला काही कारण आहे का? ओके, म्हणजे मी वाघ हे जर का वाघाचाच काढून दाखवलं किंवा घोडा हे जर का मी तगडक तगडक म्हणून दाखवलं तर त्याचा त्या प्रत्यक्ष गोष्टीशी काहीतरी संबंध आहे आणि त्यामुळे ती ऍबस्ट्रॅक्ट टर्म नाही झाली. पण वाघाला वाघ असं म्हणणं ज्याचा त्या प्राण्याशी काहीच संबंध नाही, वाघ काय घ काय याचा त्या प्राण्याशी काही संबंध नाही, किंवा टायगरचाही त्या प्राण्याशी काही संबंध नाही. तर हा आर्बिट्री चॉईस, आर्बिट्री सिम्बल हे एक लेव्हल लँग्वेजचं. तिसरं असं की सोशल इंटरॅक्शन मध्ये आपल्याकडे एकमेकांना नावं असतात, त्या नावाने आपण एकमेकांना हाक मारतो किंवा एकमेकांना ऍड्रेस करतो. म्हणजे 5 जण असतील आणि त्या 5पैकी एकाला मला जर का सांगायचं असेल तर त्याला नाव घेऊन किंवा किमान पक्षी अहो, सर, पोऱ्या, तंबी जे काय असेल ते म्हणून आपण त्याला ऍड्रेस करतो. ओके, हे नावाने ऍड्रेस करणं हा एक ऍडव्हान्स भाषेचा हे आहे. मग शब्दांची व्हरायटी आणि कॉन्टेक्स्ट प्रमाणे, म्हणजे उदाहरणार्थ केवळ धोका आहे असं म्हणायचं का धोका कशापासून आहे हे पण वेगळं एक्सप्रेस करायचं. मग त्याला एक ग्रामॅटिकल स्ट्रक्चर, म्हणजे कर्ता कर्म क्रियापद किंवा एकवचन अनेकवचन, भूतकाळ वर्तमान काळ ह्या गोष्टी व्यवस्थित व्यक्त करणार आहे ग्रामॅटिकल स्ट्रक्चर. आणि त्याच्याहून मोठं म्हणजे काहीतरी ऍबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट कम्युनिकेट करणं. या एवढ्या गोष्टी या कॉम्प्लेक्स भाषेमध्ये आहेत आणि या सगळ्या माणसाच्या भाषेमध्ये आहेत. तर त्या प्राण्यांच्या भाषेमध्ये आहेत का? तर बहुतेक आपल्याला असं दिसेल की कुठल्या तरी स्पीसीज मध्ये यातला प्रत्येक कॅरेक्टर हे तुम्हाला कुठल्या तरी स्पीसीज मध्ये दाखवता येते, पण नाही दाखवता येत की या सगळ्याच्या सगळ्या या अमक्याच्या लँग्वेजमध्ये आहेत, अमक्या स्पीसीजच्या लँग्वेजमध्ये आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आउट ऑफ साईट, आत्ता इथे नसलेल्या गोष्टींविषयी तुम्ही बोलू शकला पाहिजे, तर हे हनीबी लँग्वेज मध्ये आहे.
म्हणजे फुलं किंवा चांगला मध असलेली फुलं ही मी कुठे पाहिली, ती कुठल्या दिशेला आहेत, ती किती लांब आहेत आणि त्याच्यामध्ये मध किती आहे, किती म्हणजे किमान पक्षी, कमी मध्यम जास्ती, असं काहीतरी एक क्वांटिफिकेशन. या गोष्टी ते डान्स लँग्वेज मधून कम्युनिकेट करू शकतात. म्हणजे ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आता इथं नसलेल्या गोष्टीविषयी ते बोलू शकतात आणि दुसऱ्याला कम्युनिकेट करू शकतात. तर डान्स लँग्वेज मध्ये आहे. डान्स लँग्वेज मध्ये तसं म्हटलं तर आर्बिट्रीनेस पण आहे. कारण ते दिशा कशी दाखवतात, तर सूर्याच्या पोझिशनवरनं. पण सूर्याची पोझिशनच का घ्यायची, यालाही काही तसं उत्तर नाही, पण तो एक रेफरन्स दिलाय त्यांनी आणि त्याच्याशी किती अँगल करून जायचंय, तो अँगल त्यांच्या डान्सच्या पोस्चरच्या अँगल मधून व्यक्त होतो की ह्या दिशेने जायचंय बा, किती अंतर जायचंय, आणखीन तिथे किती हे आहे, हे सगळं त्यांच्या ते डान्स मधल्या व्हिगर वरून वगैरे असं ते व्यक्त करतात. तर त्याच्यामध्ये ऍब्स्ट्रॅक्शन आहे, त्याचं स्वतःच एक ग्रामॅटिकल स्ट्रक्चर आहे. हे कॅरेक्टर्स या डान्स लँग्वेज मध्ये आहेत मधमाशीच्या, डेफिनेटली आहे. मग डॉल्फिन मध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की नेमिंग आहे. म्हणजे त्यांचे जे काही ग्रुप्स असतील त्या ग्रुपमध्ये ते प्रत्येकाशी बोलताना काही साऊंड्स हे त्या व्यक्तीसापेक्ष असतात. म्हणजे अमक्याशी बोलतानाच फक्त हा साऊंड येतो, दुसऱ्याशी बोलताना तो साऊंड कधी येत नाही, हे लोकांनी रेकॉर्ड केलेलं आहे. याचा अर्थ दिस सीम्स टू बी इक्विव्हॅलंट टू अ नेम, की मी कोणाला तरी ऍड्रेस करून हे बोलतोय आणि त्याचं नाव फक्त त्याच्याशी बोलतानाच माझ्या तोंडात येतं, इतरांशी बोलताना मी तो ऍड्रेस वापरत नाही. बर, तर हे ह्याच्यामध्ये डॉल्फिन्स मध्ये लोकांनी दाखवलंय. मग निंद्याळ्या गोष्टींसाठी डायव्हर्सिटी ऑफ वर्ड्स, तर हे लोकांनी दाखवलंय माकडांमध्ये सगळ्या काही जातींमध्ये तरी डेफिनेटली आहे की धोका आहे, अलार्म कॉल द्यायचा आहे. पण तो वाघसिंहासारख्या मोठ्या प्रेडेटरला दिलेला कॉल वेगळा असतो, आकाशातून येणाऱ्या म्हणजे गरुडासारख्या याला दिलेला अलार्म कॉल वेगळा असतो, सापांना दिलेला अलार्म कॉल वेगळा असतो आणि हे आर्बिट्ररी वेगळे आहे. ते अर्थात त्या स्पीसीज मध्ये ते साऊंड वापरले जातात आणि ते साऊंड ओळखले जातात. आता हे जेनेटिक आहे, कल्चरल आहे, माहिती नाही. हा, कल्चरलचं पण एक उदाहरण आहे बरं का, आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे की चिंपांझीमध्ये काही भागातले चिंपांझी फक्त हे करताना दिसले, सगळीकडचे नाही. तर मेल ज्या वेळेला कॉल करतो, म्हणजे तो आपला टेरिटोरियल कॉल असेल, त्याचा काही स्वतःचा प्रेझेन्स दाखवणारा कॉल असेल, तर तो मेल कॉल करत असताना एक दगड घेऊन तो झाडाच्या खोडावरती आपटतो किंवा टाकतो. तर तो सुद्धा कुठल्याही झाडावर टाकत नाही. तर लोकांनी असं दाखवलंय की ज्या झाडाच्या अकॉस्टिक प्रॉपर्टी चांगल्या असतात, म्हणजे त्या झाडाच्या बुंध्यावर दगड टाकल्यानंतर तो घुमतो, अशीच झाडं ते निवडतात. आणखीन त्याच्यावरती चांगले 4-5 रिसर्च पेपर्स आहेत. तर आणि हे एका ठराविक भागातले चिंपांझी हे करताना दिसतात, सगळीकडचे नाही. म्हणजे तो एक नवीन आवाज त्यांनी आपल्या कम्युनिकेशन मध्ये ऍड केलाय, कधीपासून ते माहित नाही. पण हे जेनेटिक नसावं, कारण लिमिटेड टू वन लोकल कल्चर. बर, कल्चर त्याच्या डेफिनेशन मध्ये बसतील अशा अनेक गोष्टी लोकांनी चिंपांझीमध्ये दाखवल्या आहेत, कावळ्यामध्ये सुद्धा दाखवले. तर काही कल्चरल ट्रेट्स असतात, तर त्यापैकी हा एक नवीन साऊंड विच इज मोस्ट लाईकली टू बी कल्चरली अक्वायर्ड, आणि तो त्या भागातले चिंपांझी फक्त वापरतात. ते पण आहे. आणि मग काय राहिलं, हा आता ग्रामॅटिक स्ट्रक्चर. तर कर्ता कर्म क्रियापद, फ्रेजेस, वाक्य अशी असतात का, तर असतात का, हे नॅचरली असतात का हे माहित नाही.
पण चिंपांझी ते शिकू शकतात हे दाखवलंय. चिंपांझी लँग्वेज वरती जे कॅप्टिव्ह एक्सपेरिमेंट झाले त्याच्यामध्ये त्यांना वाक्य कन्स्ट्रक्ट करायला तुम्ही शिकवू शकता आणि ते वाक्य कन्स्ट्रक्ट करतात, त्यातून नाही. ओके, हे सिंबल वेगवेगळे असतात. म्हणजे ही वस्तू ठेवून ते वाक्य बनवू शकतात. म्हणजे हळूहळू ही वस्तू म्हणजे याचं हे मिनिंग, किंवा हा शेप म्हणजे याचं हे मिनिंग, असं एस्टॅब्लिश होऊ शकतं, असं कोरिलेशन, असं असोसिएशन एस्टॅब्लिश होऊ शकतं. आणि त्याच्यामधून ते शेप्स जोडून किंवा ते ऑब्जेक्ट जोडून वाक्य बनवू शकतात. आणि त्या वाक्याच्या अर्थाप्रमाणे तुमच्याकडून रिस्पॉन्स अपेक्षित असतो. त्यामुळे ग्रॅमॅटिक स्ट्रक्चर हे त्यांना नॅचरल असतं की नाही, नॅचरली असतं असं काही अजूनही कोणी दाखवलेलं नाही, पण ते शिकू शकतात. हे खूप वेगळ्या प्रकारचं ग्रामर, मी म्हटलं तसं मधमाशीच्या लँग्वेजमध्ये वेगळ्या प्रकारचं ग्रामर आहे, कारण ते कुठल्या सिक्वेन्सनी तो डान्स येतो ते आणि त्याच्यामध्ये काय काय असतं या गोष्टीला महत्व आहे. पण बाकी आवाज करून जे काही कम्युनिकेशन आहे त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिक स्ट्रक्चर नॅचरली कोणामध्ये आहे असं दाखवल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाहीये. जरी मी म्हटलं की काही अशी वाक्याचे वाक्य ऐकल्यासारखे वाटतात आपल्याला, पण त्याच्यात ग्रॅमॅटिक स्ट्रक्चर काही कोणी दाखवलेलं नाही. पण चिंपांझी मध्ये ग्रॅमॅटिक स्ट्रक्चर शिकू शकतात आणि त्याप्रमाणे वाक्य बनवू शकतात हे नक्की दाखवलंय. आणि महत्वाची गोष्ट माणसाच्या लँग्वेज मध्ये जी आहे ती म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट गोष्टींचं रिप्रेझेंटेशन. हे अजूनही कुठल्या अॅनिमल लँग्वेज मध्ये दाखवलं गेलेलं नाहीये. ऍबस्ट्रॅक्ट गोष्टी म्हणजे काही तत्व किंवा इंडक्टिव्ह लॉजिक, इंडक्टिव्ह डिडक्टिव्ह लॉजिक. आता इंडक्टिव्ह डिडक्टिव्ह लॉजिक नसतं का, तर असं नाही. डिडक्टिव्ह लॉजिक त्यांच्या बिहेवियर मध्ये दिसतं. म्हणजे त्यांना जर का, म्हणजे एक साधं उदाहरण म्हणजे प्रॉपर्टीज, तर प्रॉपर्टीज त्यांना कळतात. आता घरट्यासाठी मटेरियल निवडताना काय प्रॉपर्टीज असलेलं मटेरियल निवडायचं, आणि एखादं नवीन न पाहिलेलं पण तशा प्रॉपर्टी असलेलं मटेरियल असेल तर ते निवडतात. म्हणजे कुठेतरी तो प्रॉपर्टी हा कन्सेप्ट त्यांच्यामध्ये अशक्य आहे. मग प्रॉब्लेम सॉल्विंग मध्ये ते ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग वापरतात वगैरे आहे, पण ऍबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट कमी करणं हे अजून कुठे दाखवलेलं नाही. ते माणसाच्या भाषेमध्ये आहे, जे इतर कुठल्याही भाषेमध्ये नाहीये. आता आणखीन एक गोष्ट आली ती आपल्या व्हॉट्सअपच्या मेसेजेस मध्ये, की आपण जो विचार करतो तो बराचसा भाषेच्या माध्यमातून विचार करतो, आणि मग ज्यांना भाषा नाही ते विचार कसे करत असतील. तर हा प्रश्न खूप खूप इंटरेस्टिंग आहे. आणि हिअर वी आर टॉकिंग अबाउट कॉन्शियस थिंकिंग. म्हणजे माणूस सुद्धा बिन भाषेचा खूप विचार करतो. आपण खूप कॉम्प्लेक्स गणित करतो, आपण खूप कॉम्प्लेक्स स्टॅटिस्टिक्स करतो, आपण खूप कॉम्प्लेक्स फिजिकल ऑपरेशन्स करतो. सगळी सबकॉन्शियस लेवलला असतात आणि ती आपल्या वागण्यामध्ये डोकावतात, आपल्या ऍक्शन्स त्याच्यावरती ठरतात. परंतु ते आपण शब्दातून भाषेतून एक्सप्रेस करतो असं नाही. तर तसंच त्यांच्या बाबतीत आहे की ऍबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट ते वागण्यामध्ये वापरू शकतात, एखादा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी वापरू शकतात. आणि असे इंटेलिजन्सवरचे एक्सपेरिमेंट्स म्हणजे कॉग्निटिव्ह इथॉलॉजी, कॉग्निटिव्ह इथॉलॉजीवरती खूप काम आहे. विशेषतः एक म्हणजे चिंपांझीवरती आहे किंवा दुसरं कावळ्यांवरती आहे, पण बऱ्याच काही बाबतीमध्ये माशांवरती वगैरे वगैरे सुद्धा आहे. तर हे कॉग्निटिव्ह एक्सपेरिमेंट खूप इंटरेस्टिंग आहे, ज्याच्यामध्ये त्यांना ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग कुठेतरी असलं पाहिजे. दोन्ही इंडक्टिव्ह डिडक्टिव्ह थिंकिंग दोन्ही असलं पाहिजे. म्हणजे स्पेसिफिक एक्झाम्पल्स पासून काहीतरी जनरलाइज प्रिन्सिपल काढणं, आणि जनरलाइजेबल माहिती असेल तर ते नवीन कॉन्टेक्स्ट मध्ये वापरता येणं, या दोन्ही गोष्टी दिसतात. पण या त्यांच्या बिहेवियर मध्ये दिसतात, भाषेमध्ये नाही दिसत, कम्युनिकेशन मध्ये नाही दिसत. त्यामुळे त्या बाबतीमध्ये तरी माणूस
माणसाची भाषा ही वेगळी आहे असं दिसतं. मग आपण भाषेमधून विचार का करतो, तर किंवा आपण भाषेमधून विचार करतो असं आपल्याला जे वाटतं, दॅट इज ट्रू ओनली अबाउट कॉन्शियस थिंकिंग. सबकॉन्शियस थिंकिंग मध्ये भाषेचा वापर आपण करत असू किंवा नसू सुद्धा ते कळायला पण आपल्याला काही मार्ग नाही. पण कॉन्शियस थिंकिंग आपलं बहुतेक 100% नाही तरी बहुतेक कॉन्शियस थिंकिंग आपलं भाषेच्या माध्यमातून का चालतं, तर त्याचं कारण कॉन्शियसनेस म्हणजे काय हे समजण्यामध्येच त्याचं उत्तर आहे. आणि कॉन्शियसनेस म्हणजे काय, तर याच्याबद्दल खूप खूप लोकांनी खूप व्ह्यूज आहेत. पण डॅनियल डेनेटचं एक पुस्तक आहे कॉन्शियसनेस एक्सप्लेन म्हणून. तर कॉन्शियसनेसचा खूप काय म्हणू आपण खूप वस्तुनिष्ठ आणि मटेरियलिस्टिक अकाउंट, म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलेही गुड एलिमेंट न आणता, कुठलेही स्पिरिच्युअल किंवा असं मेटाफिजिकल एलिमेंट न आणता कॉन्शियसनेस म्हणजे काय हे त्यांनी समजून देण्याचा प्रयत्न केलाय. आणि ते दॅट इज वन ऑफ द मोस्ट ब्रिलियंट अकाउंट्स ऑफ कॉन्शियसनेस. जुनं पुस्तक आहे ते 1980s मधलं आहे आणि हॅज अ व्हेरी ॲरोगंट टायटल. ॲरोगंट मी याच्यासाठी म्हणतो की ते टायटल कॉन्शियसनेस एक्सप्लेन्ड असं आहे. आणि अजूनही आपण पूर्ण कॉन्शियसनेस एक्सप्लेनच्या जवळपासात गेलो आहे असं मला वाटत नाही. पण त्यांनी जे मांडलंय ते खूप चांगलं आहे. तो त्याला कॉन्शियसनेसला मल्टिपल ड्राफ्ट असं एक नाव देतो. म्हणजे एखादी गोष्ट एक्सप्रेस करण्यापूर्वी, एखादी गोष्ट बोलण्यापूर्वी मी ती अनेक प्रकारे ड्राफ्ट करून बघत असतो की ही या शब्दात मांडावं का त्या शब्दात मांडावं, आणि त्यापैकी काहीतरी एक सिलेक्ट करून मग मी ते शेवटी बोलतो. तर हा जो मल्टिपल ड्राफ्ट करण्याचा अल्गोरिदम आहे तो म्हणजे कॉन्शियसनेस असं त्याचं म्हणणं. तर मी ते थोडस माझ्या थिंकिंग मध्ये थोडस आणखीन पुढे नेलंय आणि मी त्याला एडिटोरियल ऑफिस म्हणतो. की आपल्याला कुठलीही गोष्ट बोलायची असेल, कम्युनिकेट करायची असेल, आपलं बरंचसं कम्युनिकेशन 100% नाही तरी बरंचसं कम्युनिकेशन आपलं बोलण्यामधून होतं. म्हणून जी गोष्ट आपल्याला बोलायची असेल ती बोलण्यापूर्वी ज्या एडिटोरियल प्रोसेस मधून जाते ती एडिटोरियल प्रोसेस म्हणजे कॉन्शियसनेस. खूप चांगली मेटाफोर आहे ही, की जसं एका वर्तमानपत्राचं एडिटोरियल ऑफिस असतं, तिथे सगळीकडून बातम्या येतात. त्या बातम्या येतानाच आधी फिल्टर होतात. म्हणजे ज्या गोष्टी बातम्या देण्याच्या आहेत पोटेन्शियली त्याच गोष्टी फक्त या एडिटोरियल ऑफिसकडे येतात. सगळं काही शहरामध्ये जे काही घडत असतं ते सगळं काही येत नाही. ज्याची पोटेन्शियल बातमी होऊ शकते अशीच माहिती फक्त तिकडे येते. ती येण्याचे मग त्यांचे सगळे सोर्सेस असतात, मग वार्ताहर असतात, मग फोटोग्राफर असतात, मग आता इंटरनेटची आणि अनेक माध्यमं आहेत आणि फॅक्स मशीन आहेत, या सगळ्या काही त्याच्यामधून ते येत राहतं. ते काय येत राहतं, तर प्रत्येक गोष्ट ही पोटेन्शियली बातमी होण्याजोगी आहे म्हणून ती येत राहते. पण ती जशी येते तशी त्याची बातमी होत नाही, किंवा जे काही येतं ते सगळं काही त्या बातमीमध्ये दिलं जात नाही. दिलं जातं तर त्याच्यावरती ते एडिटोरियल ऑफिस मग बसतं. आणि मग कुठली महत्वाची आहे, कुठली फ्रंट पेज वर गेली पाहिजे, कुठली 4 कॉलम गेली पाहिजे, कुठली एका कॉलमात गुंडाळली तरी चालेल, हे सगळे डिसिजन घेऊन. तर हे डिसिजन कसे घेतले जातात आणि का घेतले जातात, तर त्याच्या अँटिसिपेशनने घेतले जातात की कुठली गोष्ट लोकांमध्ये हिट होईल, कुठल्या गोष्टीला विरोध होईल, कुठली गोष्ट छापली तर आपण गोत्यात येऊ, या सगळ्या गोष्टींचा विचार करून काय छापायचं आणि काय नाही ते ठरवलं जातं. आणि मग एडिटोरियल ऑफिस मध्ये जे काही येतं पोटेन्शियली दुसऱ्याला म्हणजे त्या एडिटोरियल ऑफिसच्या बाहेर कळवणं शक्य असतं. तसं आपल्या कॉन्शियस एरियामध्ये जे येतं ते आपण पोटेन्शियली दुसऱ्याला सांगू शकतो. त्याच्या खेरीज जे प्रोसेसिंग ब्रेन मध्ये होतं ते आपण दुसऱ्याला सांगू शकत नाही, कारण ते आपल्याला कळत नाही आणि आपल्याला म्हणजे या एडिटोरियल ऑफिसला कळत नाही. तर हे जर का मॉडेल आपण कॉन्शियस थिंकिंगचं मानलेलं, त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला कॉन्शियस थिंकिंग आहे की नाही हे, म्हणजे मी आता स्पीसीच्या बाबतीत बोलतोय, स्पीसीचे
कॉन्शियस थिंकिंग आहे की नाही आणि ते किती आहे विल डिपेंड अपॉन द फ्लेक्झिबिलिटी ऑफ कम्युनिकेशन. या स्पीसीज मध्ये कम्युनिकेशन किती आहे आणि त्या कम्युनिकेशन मध्ये चॉईस किती आहे याच्यावरती त्यांच्या कॉन्शियस थिंकिंगची लेवल किती आहे हे ठरणार आहे. मग अर्थातच जास्ती सोशल स्पीसीज मध्ये कॉन्शियसनेस लेवल जास्त असेल आणि जास्ती फ्लेक्झिबिलिटी ज्यांच्या बिहेवियर मध्ये आहे किंवा ज्यांच्या कम्युनिकेशन मध्ये जास्ती फ्लेक्झिबिलिटी आहे त्यांची कॉन्शियसनेस लेवल जास्ती हाय असेल. म्हणजे कॉन्शियसनेस इज नॉट अ क्वालिटेटिव्ह फिनॉमिना किंवा आत्मा आहे आणि आत्मा नाही असं ते नाही. कॉन्शियसनेस इज अ क्वांटिटेटिव्ह कन्सेप्ट आणि किती लेव्हलचा कॉन्शियसनेस आहे डिपेंड्स अपॉन हाऊ एफिशियंट एडिटोरियल ऑफिस युअर सिस्टीम रिक्वायर्स. माणसामध्ये हे एडिटोरियल ऑफिस खूप स्ट्रॉंग असतं कारण आपण बोललेल्या प्रत्येक लहान मोठ्या वाक्याचे सोशल इफेक्ट होत असतात जे यांना त्या प्रकारे परत आपल्यापर्यंत येत असतात. काहींचा आपल्याला फायदा असतो, काहींचा तोटा असतो, काही फारसं बिघडत नाही. या सगळ्या गोष्टी असतात आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण कुठली गोष्ट बोलायची आणि कुठली गोष्ट नाही बोलायची हे ठरवतो. आणि त्यामुळे या गोष्टी कॉन्शियस थिंकिंग मध्ये येतात. मग कावळा काय विचार करत असेल किंवा कुत्रा काय विचार करत असेल तर ते कॉन्शियस लेवलला आपल्यासारखा विचार करत असतील अशी शक्यता नाही कारण आपल्यासारखं कम्युनिकेशन त्यांच्यामध्ये नाही. मग त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन अजिबातच नाही का तर तसं नाही. त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन आहे, बॉडी लँग्वेज आहे, फेशियल एक्सप्रेशन सुद्धा आहेत, माणसा इतकी नसतील पण आहेत, काही आवाज आहेत. म्हणजे ते सुद्धा कम्युनिकेट करतात आणि स्ट्रॅटेजिकली कम्युनिकेट करतात. तर ही स्ट्रॅटेजी डिसेप्शन सगळ्या गोष्टी अॅनिमल बिहेवियर मध्ये व्यवस्थित दाखवलेले आहेत. देयर इज डिसेप्टिव्ह बिहेवियर, देयर इज स्ट्रॅटेजिक बिहेवियर आणि त्यामुळे त्यांना सुद्धा एडिटोरियल ऑफिसची नक्कीच गरज आहे. ओके, सो any entity that has strategic communication needs an editorial office. जर का बिहेवियर नुसतं स्टिम्युलस रिस्पॉन्स सर्किट मध्ये जाणारा असतं, चॉईस नाही, जिथं स्ट्रॅटेजी नाही, जिथं कॉन्टेक्स्च्युअली तुम्हाला ते बिहेवियर बदलायचं नाही, फ्लेक्झिबिलिटी नाही, त्या सिस्टीम मध्ये एडिटोरियल ऑफिस असण्याचं कारण नाही. पण जिथेही बिहेवियरल फ्लेक्झिबिलिटी आहे, जिथे मी हेही बोलू शकतो तेही बोलू शकतो किंवा काहीच न बोलू शकता गप्प बसू शकतो, सगळ्या पॉसिबिलिटी असून मला त्यातली एक निवडायची, याला हे एडिटोरियल ऑफिस लागतं. याचा अर्थ की अशा गोष्टी करणाऱ्यांना जास्ती कॉम्प्लेक्स लेवलचा कॉन्शियसनेस लागतो आणि हा या प्राण्यांना लागत असणार कारण त्यांच्यामध्ये बिहेवियरल फ्लेक्झिबिलिटी दिसते, आपण पाहतो. पण ते भाषेमध्ये बोलत नसल्यामुळे त्यांचं कॉन्शियस थिंकिंग हे लँग्वेज बेस्ड असण्याची काही शक्यता दिसत नाही. इट माइट बी बेस्ड ऑन डिफरंट थिंग्स. ओके, म्हणजे त्यांचा कॉन्शियसनेस हा बॉडी लँग्वेजच्या भाषेतच कॉन्शियसनेस असू शकेल की मी आता असंही करू शकतो, आता मी तसंही करू शकतो, मनातल्या मनात मी करून पाहतो की त्याचा परिणाम काय होणार आहे आणि मग मी हे केलेलं जास्ती चांगलं असं ठरवतो. त्याच्यात भाषा कुठेही न येता पण तरी सुद्धा हे कॉन्शियस थिंकिंग असू शकतं आणि हे आपल्याला भाषेचा मान जर का काढण्याचा प्रयत्न केला हे आपल्याला होता येईल. पण आपलं थिंकिंग हे भाषेने खूपच डॉमिनेटेड आहे. भाषा बाजूला करून विचार करा असं म्हणला तर ते अशक्य आपल्याला इमॅजिन करून तसं प्रयत्नपूर्वक करावं लागतं. जमतं नाही असं नाही, करून बघितलंय मी, तुम्हीही करून बघा, ते जमतं. पण तरी सुद्धा आपलं थिंकिंग हे खूप लँग्वेज डॉमिनेटेड आहे. तसं प्राण्यांमध्ये असणार नाही, पण त्यांच्या लेवल कॉन्शियसनेस असायला पाहिजे बिकॉज दे शो कॉन्टेक्स्च्युअल फ्लेक्झिबिलिटी इन बिहेवियर अँड बिकॉज दे कम्युनिकेट देअर बिहेवियर एज वेल. म्हणजे थ्रेटनिंग कॉल द्यायचा म्हणजे हल्ला करण्यापूर्वी थ्रेटनिंग कॉल का द्यायचा
तर आय वॉन्ट टू कम्युनिकेट. कदाचित त्यांनीच काम होईल आणि मला प्रत्यक्षात हल्ला करावाच लागायचा नाही. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये हे कॉन्टेक्स्चुअल फ्लेक्झिबिलिटी असल्यामुळे एडिटोरियल ऑफिसची गरज आहे. काय कम्युनिकेट काय करायचं काय नाही हे परिस्थिती पाहून ठरवण्याचे आवश्यक आहे. आणि म्हणून तिथं तो कॉन्शियसनेस असणार असं आपण लॉजिकली म्हणू शकतो. प्राण्यांच्या मध्ये कॉन्शियसनेस दाखवता आलेलं नाहीये, इंटेलिजन्स दाखवलेला आहे. लॉजिक ते कसं वापरतात हे प्रयोगाने दाखवता येतं, पण कॉन्शियसनेस आहे की नाही हे दाखवता येत नाही. त्यामुळे तो नुसताच कित्येक वर्षाचा विषय झालेला आहे. कोणी त्याच्यावरती काही सायंटिफिकली फार काही करू शकत नाही. कॉग्निटिव्ह इथॉलॉजी जे म्हणतात they talk about different facets of intelligence. म्हणजे डिडक्टिव्ह लॉजिक आहे की नाही, इंडक्टिव्ह लॉजिक आहे की नाही, थिअरी ऑफ माइंड आहे की नाही, अशा एक एक कपॅसिटीज तुम्ही प्रयोगातून दाखवू शकता. त्याच्यावरती खूप इंटरेस्टिंग प्रयोग होतात आणि झालेले आहेत, पण प्रयोगाने कॉन्शियसनेस काही दाखवता येत नाही. पण लॉजिकली वी कॅन से की कॉन्शियसनेसची माणसातली जी डेफिनेशन आपण एडिटोरियल ऑफिसच्या मेटाफोरने केली, ती जर का आपण मान्य केली तर ज्या ज्या स्पीसीज मध्ये तुम्हाला कॉन्टेक्स्ट बेस्ड फ्लेक्झिबल बिहेवियर दिसतं त्यांच्यामध्ये कॉन्शियसनेस असला पाहिजे असं आपण म्हणू शकतो. एवढंच. हा, मग ही भाषा माणसामध्ये असल्यामुळे बिहेवियरली काय काय फरक पडतात तर थिअरायझेशन जसं माणसामध्ये आहे तसं प्राण्यांमध्ये नाही. म्हणजे इंडक्शन डिडक्शन पेक्षा थिअरायझेशन वेगळं आहे. इंडक्शन डिडक्शन हे केवळ तुम्ही भाषेशिवाय पण करू शकता, पण थिअरायझेशन भाषेशिवाय नाही करू शकत. जे प्रिन्सिपल मला समजलं ते मला दुसऱ्या कोणाला तरी समजावून द्यायचंय. दिस नीड व्हॉट वी कॉल थिअरायझेशन, आणि ते हाय लेवल लँग्वेज शक्य नाही. त्यामुळे ते माणसाखेरीज इतरत्र कुठे दिसत नाही. मग लहान सहान गोष्टी, आम्ही मागे एक पेपर लिहिला होता की सेक्शुअल बिहेवियर मध्ये जवळपास माणसातल्या सगळ्या गोष्टी या त्या प्रकारे प्राण्यांमध्ये आहेत. मोनोगॅमी आहे, पॉलिगॅमी आहे, फेथफुलनेस आहे, डिसेप्शन आहे, बिहेवियर आहे, चीटिंग आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. मेट गार्डिंग आहे, पण ब्लॅकमेलिंग नाही. ब्लॅकमेलिंग फक्त माणसातच आहे, कारण दॅट नीड्स अ हायर लेवल ऑफ लँग्वेज. म्हणजे आत्ता डोळ्यासमोर नसलेल्या व्यक्तीविषयी, आत्ता घडत नसलेल्या गोष्टींविषयी तुम्हाला खूप कॉम्प्लेक्स काहीतरी दुसऱ्याला सांगितल्याशिवाय द ऍक्ट ऑफ ब्लॅकमेलिंग इज नॉट पॉसिबल. ओके, त्यामुळे प्राण्यांमध्ये बाकी सगळं दिसतं तुम्हाला. जेलसी दिसते, मेट गार्डिंग दिसतं, पण ब्लॅकमेलिंग नाही दिसत. ते फक्त माणसामध्ये. तर मोस्टली हायर लेवल ऑफ लँग्वेज म्हणजे क्वांटिटेटिव्हली हायर लेवल ऑफ लँग्वेज. क्वालिटेटिव्हली तसं प्रत्येक गोष्ट ही कुठल्या ना कुठल्या तरी प्राण्यात दाखवली गेलेली आहे, पण क्वांटिटेटिव्हली नाही. सो ह्युमन लँग्वेज quantitatively differs in many aspects, qualitatively differs in very few. त्याच्यामध्ये हे थिअरायझेशन वगैरे अशा काही येतात. नाहीतर क्वालिटेटिव्हली you can express emotions, you can express thinking, you can be deceptive. तुम्ही मुद्दाम खोटं बोलू शकता, पण या सगळ्याच गोष्टी आपल्याला प्राण्यांमध्ये दिसतात. बर, याच्यावर काही हा बोल. काही नाही, म्हणजे मला ऐकू येत नाही का कोणीच काही बोलत नाही?
सर, पक्षी वेगवेगळ्या बाकीच्या पक्ष्यांचे किंवा प्राण्यांचे आवाज मिमिक का करत असतील? हा, तर त्याच्यावरती एक दोन पेपर आहेत, मी वाचले ते. आता मला फारसं या क्षणी त्यातलं आठवत नाहीये, पण त्याचं त्यांनी काहीतरी अडॅप्टिव्ह एक्सप्लेनेशनच दिलं होतं. त्यातलं एक असं आहे की दिस माइट ऍक्च्युअली बी इन्व्हायटिंग मिक्स्ड हंटिंग पार्टीज. म्हणजे मिक्स हंटिंग पार्टीमध्ये काय असतं, तर एकमेकांना फायदा. म्हणजे कोणी हे गवताच्या बिया शोधत असतं, पण गवताच्या बिया शोधत असताना आजूबाजूचे किडे उडतात, ते दुसऱ्या कोणातरी मिळतात. अशी जी एकमेकांमधली रिलेशन आहेत, तेव्हा मिक्स हंटिंग पार्टीज सीम टू हॅव, किंवा ऍटलीस्ट आर बिलीव्ड टू हॅव बेटर फॉरेजिंग सक्सेस. आणि यू कॅन इन्व्हाइट डिफरंट स्पीसीज इन अ मिक्स हंटिंग पार्टी, असा एक सजेशन आहे. ते खरं आहे की नाही, तसं की नाही, हे काही मला माहित नाही, पण दिस वॉज वन ऑफ द सजेशन. सर, माझ्याकडे अशी रेकॉर्डिंग आहेत की ज्याच्यामध्ये आपला जो आपण पूर्वी त्याला रुफस बॅक श्राईक म्हणत होतो, आता लॉंग टेल श्राईक म्हणतात, तो नॉन ब्रीडिंग मध्ये सुद्धा असा तन्मय होऊन, असं म्हणजे आकाशाकडे बघत 10-10 मिनिटं गातानाची माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत. आणि त्याच्यात तो मांजराचे आवाज काढतोय, तो रिक्षाचा आवाज काढतोय, तो टिटव्यांचे आवाज काढतोय असं, आणि तो ही इज हॅपी इन व्हॉट ही इज डुईंग. आणि मी बऱ्यापैकी जवळ गेलो तरी त्याचं ते काय चित्तभंग झालं नव्हतं. असं 7-8 वेळा रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे. इंटरेस्टिंग. नाही, काय म्हणते का की आपण शेवटी ते इंटरप्रिट करतो. म्हणजे आपल्याला खरं काय ते काय त्यांच्या मनातलं काही कळत नसतं. वी हॅव सम इंटरप्रिटेशन ऑफ दॅट. तर आता इंटरप्रिटेशनच्या पद्धतीमुळे असं एक खूप लोक म्हणतात की प्राणी जे काही करतात ते सर्व्हायव्हलसाठी करतात, त्याच्यामध्ये प्लेजर वगैरे अशी काही कारण नसतात. तर हे बरोबर नाही. म्हणजे प्लेजर इज अ प्रॉक्सिमेट कॉज आणि सर्व्हायव्हल इज अन अल्टिमेट कॉज. दे आर नॉट म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह. म्हणजे एखादी गोष्ट प्लेजरेबल का वाटते, तर त्याला काहीतरी लॉंग टर्म सर्व्हायव्हल व्हॅल्यू आहे म्हणून वाटते. म्हणजे इथे हे दोन्ही एकत्र येतात की त्या क्षणी मला किती पिल्लं होणार आहेत किंवा मी किती काळ जगणार आहे याचा हिशेब करून ते गात असतील का, तर नाही. ते गात असतील त्या क्षणातल्या प्लेजरसाठी. पण दिस कॅरेक्टर विल बी स्टेबल इफ इट हॅज अ सर्व्हायव्हल व्हॅल्यू. तेव्हा जर का सर्व्हायव्हल व्हॅल्यू असेल, उगीच तुम्ही त्यासाठी आपला जीव धोक्यात घालत असाल, तर इट इज अनलाइकली टू सर्व्हाइव्ह थ्रू जनरेशन. पण याचा अर्थ प्राणी प्लेजरसाठी काही नाही किंवा त्यांना काही करण्यामध्ये आनंद होतो असं म्हणायचं नाही, असं काही नाही. त्यांच्या या भावना या बऱ्याचशा आपल्यासारख्या असणार आहेत, त्या आपल्यासारख्या नसतील. आणि या नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की माणूस जे केवळ आनंदासाठी करतो, त्याच्या मागे सुद्धा त्याच्यामध्ये आनंद आपल्याला का मिळायला लागला, तर कुठेतरी आपल्या इव्होल्युशनरी हिस्ट्रीमध्ये त्याचा सर्व्हायव्हलशी काहीतरी संबंध असणार. त्याच्याबद्दल खूप लोकांनी लिहिलंय, त्यातलं बरंचसं स्पेक्युलेटिव्ह आहे आणि ते काही दाखवण्याचा काही मार्ग नाही, पण स्पेक्युलेशन इज लॉजिकल. तर याचं म्हणणं असं, इओ विल्सनचं म्हणणं असं की लँडस्केप काढताना त्याच्यामध्ये पाणी तर त्या लँडस्केपला खूप उठाव येतो. हो, येतो. लँडस्केप मध्ये पाणी एवढं ओव्हर रिप्रेझेंट का झालंय? मग ती वॉटर बॉडी वेगळी असेल, त्याच्यामध्ये झरा असेल, कुठे तळं असेल, कुठे आणि काय असेल, पण लँडस्केप मध्ये पाणी आलं तर ते लँडस्केप खूप अट्रॅक्टिव्ह होतं. आणखी त्याचं म्हणणं असं की भटका माणूस ज्या वेळेला होता त्यावेळेला मुक्काम कुठे करायचा, तर जिथे पाणी दिसेल तिथे मुक्काम करायचा. म्हणजे तुम्ही गेला 25 किलोमीटर भटकत, पण पाणी दिसलं की तुम्हाला आनंद होतो की ही जागा, ही जागा मुक्कामाची जागा आहे, आता विश्रांती घ्यायला हरकत नाही. आणि त्यामुळे पाणी दिसलं आपोआपच तुमच्या मनाला एक प्लेझंट फील येतो.
तर हे त्या काळातल्या सर्व्हायव्हलचं इंटरप्रिटेशन आपल्या सौंदर्य दृष्टी कशी निर्माण झाली, तर त्याच्यातला हा एक भाग असू शकेल. ही सगळी इंटरप्रिटेशन्स आहेत आणि ही तपासून बघण्याचा, प्रयोगाने किंवा डेटाने बघण्याचा काही फार उत्तम मार्ग नाहीये. एखादी गोष्ट टेस्ट होऊ शकते, काहीतरी तुम्ही नवीन इंजिनियर्स एक्सपेरिमेंट शोधून एखादी गोष्ट टेस्ट करू शकता, पण अशी खूप इंटरप्रिटेशन्स आहेत जी टेस्ट झाली नाहीये. पण त्या इंटरप्रिटेशनचं आपल्या दृष्टीने महत्व असतं की एखादी गोष्ट सर्व्हायव्हल साठी करतो का प्लेजर साठी करतो, आर नॉट म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह एक्सप्लेनेशन. हे दोन्ही असू शकतं आणि दोन्ही एकाच वेळेला खरं असतं. आणि त्यामुळे हा एक गैरसमज आहे की प्राणी जे काय करतात ते सगळं सर्व्हायव्हल साठी करतात, मग माणसाचा आता सर्व्हायव्हलचा फारसा संबंध, आपण जे काय करतो ते सगळं आपल्या आनंदासाठी करतो असं नाहीये. ते या दोन्ही गोष्टी एकत्रच असतात आणि दोन्ही एकमेकांवरती कुठेतरी त्यांची काहीतरी नातं आहे म्हणून आहे. सर, मला एक प्रश्न विचारायचा होता, ऐकू येतंय? हो हो. हा, मी ज्ञानदा. तर मला विचारायचं होतं की इन्स्टिंक्ट, तुम्ही म्हणत होतात की इन्स्टिंक्ट आहेत प्राण्यांना आणि माणसामध्ये डिझायर आहे. सो देर इज अ डिफरन्स बिटवीन त्या इन्स्टिंक्टच ते उन्नयन आहे सर्व्हायव्हल साठी. जसं प्लेजर आता तुम्ही म्हणालात की प्लेजरही आहे आणि सर्व्हायव्हलही आहे, तशी भूक ही इन्स्टिंक्ट आहे. त्याला अधिकाधिक त्याचं उन्नयन होतंय का? आणि तसं त्यामुळे तुम्ही जे म्हणालात की भाषेच्या बाबतीमध्ये की ती क्वांटिटेटिव्हली वेगळी नाही पण क्वालिटेटिव्हली वेगळी झाली. Is it the function of desires that desires expanded and the language chased them to kind of go further in that direction? तर डिझायर वगैरे याच्या काही गोष्टी आहेत ना, तर त्या आपल्या अनुभवाच्या आहेत आणि त्या प्रॉक्सिमेट आहेत. पण अमुक एक डिझायर आपल्या मनात का निर्माण झालं, तर त्याच्या मागची कारण कदाचित तुम्हाला माहिती पण नसतील. करेक्ट. काहीतरी कारण असू शकतील पण तुम्हाला माहिती पण नसतील. इन द प्रॉक्सिमेट स्केल आपण असा विचार करतो की हे केलं तर मला बरं वाटणार आहे म्हणून मी ते करतो. पण हे केलं तर बरं का वाटतं, हे जे नातं आहे हे करण्याचं आणि बरं वाटण्याचं, हे नातं का निर्माण झालं, तर ते निर्माण होण्यामागे काहीतरी कदाचित 25,000 वर्षापूर्वीचं किंवा कदाचित 5 लाख वर्षापूर्वीचं कारण सुद्धा असू शकेल. तर करताना आपण तो विचार करून आपल्याला बरं वाटतं असं नाही. बरं वाटणं, अमुक केलं तर बरं वाटणं, हे आता आपल्यामध्ये काही कारणामुळे झालेलं आहे. वी हॅव ऍक्सेप्टेड इट अँड वी वर्क ऍट दॅट लेवल ओनली. त्याच्या पलीकडच्या लेवलला जाऊन आपण त्याची कारण शोधत नाही. डिझायर वगैरे हे सगळे खरे आहेत आणि ते या लेव्हलला आहेत आणि ते फक्त माणसात आहेत असं समजण्याचं काही कारण नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की पशुपक्ष्यांमध्ये फक्त इन्स्टिंक्टच्या पलीकडे जाऊन डिझायर आहेत? हो, इन्स्टिंक्टच्या पलीकडे असं तुम्ही का म्हणता, तर इट इज अ पार्ट ऑफ द इन्स्टिंक्ट ओनली. करेक्ट. नाही म्हणजे मला प्रश्न असा होता की दॅट आता जे त्यांनी सांगितलं की तो पक्षी गात होता, त्याच्यावर तो प्लेजरमुळे गात होता, इज अन इम्पोजिशन फ्रॉम अ ह्युमन पॉइंट ऑफ व्ह्यू or it was just singing and we named it as a pleasure? There is a little difference over there. बरं, आता ही सगळी आपली इंटरप्रिटेशन शेवटी, कारण त्याच्या मनात काय चालतं हे डायरेक्टली कळण्याचा आपल्याला काहीच मार्ग नाही. आपल्या हातामध्ये काय आहे, फक्त बिहेवियर आहे. त्याच्या मागच्या मेंटल प्रोसेस आपल्याला नाही. आता ती परिस्थिती थोडीशी बदलते. म्हणजे आता एखादं बिहेवियर ऑब्झर्व करताना लोकांनी त्याला त्याच्या ब्रेन मध्ये काही जोडून तिथल्या काही गोष्टीचं चालू आहे. पण तरी सुद्धा अजून ते खूपच प्रिमिटिव्ह आहे. त्यामुळे त्याच्या ब्रेन मध्ये किंवा त्याच्या मनात काय चालतं हे आपल्याला कळायला मार्ग नाही. आणि त्यामुळे ही सगळीच शेवटी आपली इंटरप्रिटेशन आहे. ती कुठेतरी अँथ्रोपोमॉर्फिक होणार, ते होणं अपरिहार्य आहे. त्या होऊ नयेत. This was an over cautious stand for several decades. Correct. Animal behavior
स्टडी करताना तुम्ही माणसाच्या भावनामध्ये आणू नका. हे का होतं तर दिस वॉज अ सॉर्ट ऑफ ओव्हर कॉशियस स्ट्रॅटेजी. म्हणून शक्यतो भावना बाजूला ठेवून तुम्ही प्राण्यांचा बिहेवियर इंटरप्रेट करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे ते जास्ती वस्तुनिष्ठ होतं वगैरे, या ही गोष्टी त्याच्या खऱ्या आहेत. पण त्याचा अर्थ असा नाहीये की यू आर डिनाईंग इमोशन्स इन ॲनिमल्स. ओके, दिस इज नॉट फॉर डिनायल, दिस इज फॉर लॅक ऑफ डायरेक्ट इन्फॉर्मेशन. जे आपल्याला दाखवता येत नाही त्याविषयी बोलण्यामध्ये बोललं तर ते काय, ते सब्जेक्टिव्हच राहील, ते काय ऑब्जेक्टिव्ह होऊ शकणार नाही. म्हणून त्याच्याविषयी बोलणं टाळणं एवढाच त्याच्यामध्ये हेतू आहे. थँक्यू. हे इतकं कॉम्प्लेक्स आहे सर. त्या डेनेटची मी भाषणं इतक्यांदा ऐकली, ती थोड्या वेळ समजल्यासारखं वाटतं, बट टू रिटेन व्हॉट ही इज ऍक्च्युअली सेइंग and process in the consciousness is very difficult. I mean, it's a dense topic that he makes it easy, but it is not easy. I'm reading actually currently Gazanigaचं त्याचं पुस्तक आहे What is Consciousness, and it is very tough. Thank you for this direction over there. बर, आणखीन एक विषय येऊन गेला तो याचा की डेंटिशन आणि डाएट, की कार्निव्हरचे दात कसे असतात आणि हर्बिव्हरचे कसे असतात. तर गंमत म्हणून सांगतो, अक्रॉस वाईड पण फक्त व्हर्टिब्रेट्स घेऊ आपण. तर कार्निव्हर आणि हर्बिव्हर हे जवळपास प्रत्येक मेजर ऑर्डर मध्ये आहेत. तर बऱ्याच फॅमिलीज मध्ये सुद्धा दोन्ही प्रकारचे आहेत. अगदी बॅलन्स नाहीये. म्हणजे सापांमध्ये हर्बिव्हर्स नाहीयेत. सगळे साप कार्निव्हर आहेत, सापांच्या सगळ्या जाती. सरड्यांमध्ये हर्बिव्हर्स आहेत, अगदी थोडे आहेत. म्हणजे सरडे सुद्धा सगळे मुळातले आयदर इन्सेक्ट्स खाणारे किंवा दुसरे प्राणी खाणारे असेच आहेत. पण राजस्थानमध्ये सांडे आहेत, स्पाइन टेल्ड लिझर्ड्स, दे आर प्रिडॉमिनंटली हर्बिव्हर्स. म्हणजे अशी हे तुम्हाला सगळीकडे मिळतील. कासवांमध्ये दोन्ही आहेत, हर्बिव्हर्स पण आहेत, कार्निव्हर्स पण आहेत. बेडकांमध्ये हर्बिव्हर्स नाहीत, बेडूक हे सगळे इन्सेक्टिव्हर्स आहेत. माशांमध्ये दोन्ही आहेत. तर आता कासवांना दात नसतात, तर ते दोन्ही मध्ये दात नसतात, म्हणजे कार्निव्हरस आणि हर्बिव्हरस सुद्धा. किंवा टाईल्स मध्ये दातांमध्ये डिफरन्सिएशन नाहीये. म्हणजे आपल्याकडे जसे मोलर्स आणि कॅनाइन्स आणि हे जे काही डिफरन्सिएशन आहे, हे डिफरन्स मॅमल्स मध्ये सगळीकडे आहे. परंतु माशांना दात असतात, सापांना दात असतात. तर त्यांच्यामध्ये हे डिफरन्सिएशन नाहीये. आणि तरी त्यांच्यामध्ये कार्निव्हर्स पण आहेत, हर्बिव्हर्स पण आहेत. मॅममध्ये आपण जर का पाहिलं तर कार्निव्हर्स मध्ये काही स्पीसीज या अम्निव्हरच झालेले आहेत, म्हणजे कोल्हे उदाहरणार्थ. आणि काही ठिकाणी डिपेंडिंग अपॉन द हॅबिटॅट कोल्हे जास्ती हर्बिव्हरसच झालेले आहेत अनेक ठिकाणी. किंवा अस्वल आपल्याकडचं जे आहे स्लॉथ बेअर, हे ते कार्निव्हर ऑर्डरला जरी असलं तरी इट हॅज बिकम इन्सेक्टिव्हर आणि फ्रुगिव्हर. म्हणजे मुंग्या, मधारी, मधमाशा आणि फळं, सगळ्या प्रकारची फळं हेच आपलं अस्वल जास्ती करून खातो. म्हणजे ते कार्निव्हर फॅमिली येऊन ते जवळपास त्यांनी कार्निव्हरी सोडलेली आहे. म्हणजे मी खूप वर्ष त्याच्या मागे होतो. फार क्वचित म्हणजे 1% कमी अस्वलाच्या पिष्ठेमध्ये केस सापडतात मी पाहिलेले आहे. म्हणजे केव्हा तरी त्यांनी स्कॅव्हेंजिंग केलेलं आहे किंवा मेलेले प्राणी खाल्लेले आहेत, क्वचित केव्हा तरी स्वतः मारूनही खाल्ला असेल.
बेअर्सच्या इतर अनेक जाती या कार्निवर्स आहेत. ओके, म्हणजे त्या हंटर्स आहेत आणि ते दुसरे प्राणी मारून खात असतील. पण आपल्याकडचं स्वास बेअर मात्र टोटली त्याचा आहार बदललेला आहे. डेंटिशन कितपत बदललं तर ऑलमोस्ट डेंटिशन मध्ये काही फार फरक नाही आहे, तसंच आहे. मग डॉग फॅमिलीमध्ये डॉग फॅमिलीचं उदाहरण सांगितलं मी की कोल्हे हे अनेक ठिकाणी खूप जास्ती करून हर्बीवर्सच आहे. कॅट फॅमिलीमध्ये असा हर्बीवर कोणी झालेलं नाही एक्सेप्ट फॉर द डोमेस्टिक कॅट. डोमेस्टिक कॅटला आपण काही घरांमध्ये दिलं जातं भरपूर, पण शाकाहारी घरांमध्ये सुद्धा मांजर पाळली जाते आणि त्या मांजराला जे दिलेलं असतं ते जवळपास सगळं अन्न शाकाहारी असतं. याचा अर्थ असा की प्रत्येक फॅमिलीमध्ये हे शाकाहारी मांसाहारी झालेले आहेत प्राणी. सर मला एक छोटस हे सांगायचं, हां. पांडा आहे ना, पांडा केवढं मोठं उदाहरण आहे, बांबू खातो. हो 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 हो, तोही कार्निवोरमधून आलेला आहे आणि तो 100% आता कार्निवोरस झालेला आहे. तर हे जरी प्रत्येक फॅमिलीमध्ये जरी झाले तरी त्यांचं डेंटिशन हे फॅमिली स्पेसिफिक असतं किंवा जीनस स्पेसिफिक असतं. ते स्पीसीच्या डाएट प्रमाणे बदलत नाही. म्हणजे डेंटिशन इज मोर अ टॅक्सॉनॉमिक ट्रेट दॅन डाएट रिलेटेड ट्रेट. आणि मग आता स्वास बेअर किंवा कोल्हे हे जर बऱ्याच अंशी शाकाहारी झाले असतील तर डेंटिशन बदललं का तर आहार बदलल्याने डेंटिशन बदलत नाही, इतक्या लवकर बदलत नाही. म्हणजे किमान त्या जिनस लेव्हलला फॅमिली लेव्हलला तर नाही. मग टोटली जेव्हा सगळे आता कार्निवर्स हर्बिवर्स आहे जेव्हा त्यांच्या ज्या काही जेव्हा सेग्रिगेट झाले असतील त्याच्यानंतर आजपर्यंत ते डेंटिशन बदललं असेल आणि खूप बदललंय. म्हणजे प्रचंड वैविध्य आहे की आता हत्तींमध्ये फक्त सुळे जे कॅनाइन्स नाही आहेत. हत्तींचे सुळे हे काय काय म्हणतात पुढच्या जाताना विसरलो, तर तेच मॉडिफाईड पटाचे दात मराठीमध्ये जे इन्सायझर्स ना पुढचे दात. हा हा हा, ते इन्सायझर्स. तर ते इन्सायझर्स मिळून हत्तीचे सुळे होतात आणि ते सोडले तर हत्तीला फक्त एका वेळेला एकच दाढ खालती एक वरती उजवीकडे आणि तसेच एक पेड इकडे एवढेच दात असतात. बाकीचे सगळे त्यांचे गेलेले आहेत. आणि मग ही जी दाढ असते ती दाढ हत्तीची 6 वेळा रिप्लेस होते. म्हणजे जसे दुधाचे दात पडून एकदाच नवीन येतात तसं हत्तीची ती एक दाढ 6 वेळा रिप्लेस होते. म्हणजे 5 वेळा रिप्लेस होते. 6 सेट्स असतात आणि 6वी दाढ झिजली की मग पुढे काही नाही. मग जसे आपले परमनंट दात गेले की मग कवळी बसू शकता तुम्ही, पण नॅचरली परत येत नाही. तसे हत्तीचा 6वा सेट गेला की तो म्हातारा झाला. मग पुढे त्याला काही 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 चावून खाता येण्यासारखं राहत नाही. एनिवे, हे सांगण्याचं हे असा की अक्रॉस फॅमिलीज डेंटिशन मध्ये जबरदस्त व्हेरिएशन आहे. कुणाला कॅनाइन्स नाही तर कुणाला तुम्ही कधी गाईचा जबडा नीट बघितलाय का? हो बघितलाय सर. हा, मग काय दिसतं? समोर दातच नसतात त्याला, एकाच बाजूला असतात. एकाच बाजूला असतं. हा, म्हणजे आपल्याला कसं की खालती आणि वरती इन्सिजर्स असतात ज्याच्यामध्ये हो. आपण घेतो. तर गाई गवत खाताना काय करतात तर जी ते असं गवत हे करतात आणि फक्त खालच्या दातांवरती सुरीसारखं कापतात. म्हणजे ते चावून कापलं जात नाही, ते सुरीसारखं कापलं. तर एवढं सगळं वैविध्य आहे. पण दॅट इज टॅक्सॉनॉमिक कॅरेक्टर. ती एखाद्या स्पीसीचं बदलल्याने त्या फॅमिलीतल्या एका स्पीसीचं डेंटिशन बदललं असं होत नाही. आणि ह्या बॅकग्राऊंड वरती माणसाचे कॅनाइन्स गेले नाही आहेत
पण ते इतके बारीक झाले की ते इतरांपेक्षा वेगळे ओळखणं सुद्धा अवघड झालं. हे का झालं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि डाएट बदलल्याने झालं असण्याची शक्यता नाही, कारण असं दुसरं उदाहरण नाही की एखाद्या स्पीसीचं डाएट बदलल्यामुळे त्याचं डेंटेशन सगळं त्या इतर फॅमिलीपेक्षा एकदम खूप बदललं. तर त्याची माझी समजूत अशी आहे की आपण तोंडाचा एक खूप वेगळा वापर करायला लागलो जे इतर प्राणी करत नाही, ते म्हणजे आणि बोली भाषेसाठी आपल्याला जबड्याची खूप वेगळी हालचाल करायला लागते. म्हणजे एरवी वरचे आणि खालचे कॅनाईन्स तोंड मिटलं की हे एकमेकांमध्ये असे लाप होतात, पार्टली ओव्हरलॅप होऊन, आणि त्यांनी जबड्याची हालचाल बनते. परत जेव्हा जबडा पूर्ण उघडू तेव्हाच खालचा जबडा फ्री होतो. एरवी तो लॉक होतो पण बंद असताना. आपण तोंड कमी उघडलेला असताना जबड्याच्या खूप सूक्ष्म हालचाली आपल्याला बोलण्यासाठी कराव्या लागतात. जर का कॅनाईन्स असते तर ह्या करता आल्या असत्या का असा विचार करा. कॅनाईन सेकंडमध्ये व्यवस्थित ओव्हरलॅप होऊन लॉक होतात आणि मग जबड्याची हालचाल तुमची बंद होते. म्हणजे पुढे मागे फक्त तुम्हाला जबडा उघडणं बंद करणं करता येईल, पण पुढे मागे हालचाल करणं, बोलताना जी आपल्याला खूप सूक्ष्म हालचाल करावी लागते ती करणं शक्य झालं नसतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की माणसाचे कॅनाईन जाण्यामध्ये आहाराचा काही संबंध नाही. भाषा जसजशी कॉम्प्लेक्स होत गेली आणि आपले आवाजाचे आणि आपण ज्याला अक्षर म्हणू त्याची डायव्हर्सिटी जशी वाढत गेली तसं इतरही अनेक गोष्टी झाल्यात बघा. म्हणजे तुम्ही चिंपांझीचं पाहिलं तर त्याचा जबडा हा असा उघडतो आणि माणसाचा जबडा असा उघडतो, असा उघडत नाही आपला जबडा. तर याचं कारण असं आहे की आपले गालाचे मसल्स हे बाजूने खूप जास्ती पुढेपर्यंत आलेले आहेत आणि ते पुढेपर्यंत येण्याचं कारण सुद्धा भाषा हेच असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही एक पेन घेतलं आणि पेनच्या मागच्या टोकाला धरून लिहिण्याचा प्रयत्न केला तर नाही लिहिता येत, पुढे धरून लिहावं लागतं. कारण जिथं फाईन कंट्रोल पाहिजे तिथपासून तुमचा मसल जेवढा लांब असेल तेवढा तो कंट्रोल होऊ शकत नाही. जेवढी तुम्ही जवळून कंट्रोल कराल तेवढा तो जास्ती चांगला कंट्रोल करता येतो. तर आपल्या जबड्याच्या मसल्सच्या अटॅचमेंट पुढे आल्या गालाच्या बाजूनी आणि त्यामुळे आपण जबड्याच्या खूप सूक्ष्म हालचाली आणि खूप फाईनली कंट्रोल हालचाली करू शकतो. तर हे माणसाचं जबड्याचं स्ट्रक्चर बदलण्यामागे भाषा असणार असं माझं इंटरप्रिटेशन आहे. फार काही याच्याबद्दल कोणी वाचलेलं नाही. सर, धनश्री बोलतीये. याच्यावरती परत मला नेमका रेफरन्स नाही आठवत आहे, पण काही असे पण हायपोथेसिस आहेत की सेक्शुअल सिलेक्शन मुळे कॅनाइन्सचा साईज कमी झाला. म्हणजे दोज हु हॅड स्मॉलर कॅनाइन्स वर फॉर सम रिझन प्रेफर्ड मेट्स. आता मला ते नेमकं पूर्ण पेपर पण आठवत नाही, त्याच्यातल्या म्हणजे काय रिझनिंगची चेन काय होती त्या हायपोथेसिस मागची हे मला आठवत नाहीये. पण हे एक कारण दिलेलं होतं की कॅनाइन्स का लहान झाले ह्युमन्स मध्ये, तर सेक्शुअल सिलेक्शन माइट बी वन ऑफ द रिझन्स. हा, पण असं दुसरं कुठे उदाहरण नाहीये. म्हणजे एखादी कॅरेक्टर एक्झॅजरेट होणं हे सेक्शुअल सिलेक्शन मुळे झाल्याची खूप उदाहरण आहे. पण उलट सेक्शुअल सिलेक्शन काही असं काही उदाहरण पाहण्यात नाहीये किंवा असं एक्सप्लेनेशन कोणी दिल्याचं पण माहिती नाहीये. हा, मी बघते, मग सापडला मला तो रेफरन्स परत तर पाठवीन मी. पण मला हे आठवतंय असं की दॅट वॉज गिव्हन ॲज वन ऑफ द रिझन्स. आणि दुसरं एक त्यांनी म्हणजे एकंदरच जॉजचं पूर्ण काइंड ऑफ रिस्ट्रक्चरिंग नाही म्हणता येणार, पण अरेंजमेंट किंवा साईज ह्याचं जे बदल झालेले आहेत त्याच्यात दोन म्हणजे गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या की एकतर फूड म्हणजे कॅनाइनशी नव्हतं हे पर्टिक्युलरली रिलेटेड, पण जेव्हापासून कुक्ड फूड खायला लागले तेव्हापासून तो जो फोर्स आवश्यक आहे कच्चं हे खाण्याचा तो अचानक दॅट वॉज इज्ड. म्हणजे कुक्ड फूड
चावायला तुम्हाला तितकं हे नाही लागत जॉ स्ट्रेंथ. तर त्यामुळे एकंदरच जबड्याचा आकार किंवा आपल्या एकंदर इतर दातांच्या ठेवणीचा आकार हे सगळं बदललं. आणि दॅट in combination with the evolution of brain size. So there were couple of factors they were considering together. One is increasing brain size to accommodate increasing brain size. Second is changes in food habits, raw versus cooked food. And third is the sexual selection for less aggressive or relatively less aggressive behavior, something like that. हा, आता हे सगळं मला खूप लॅमर्किया दिसतंय. आणि ही गोष्ट खरी आहे की ह्युमन इव्होल्युशन किंवा काय अँथ्रोपॉलॉजिकल इंटरप्रिटेशन करताना लोक पटकन लॅमर्किझमकडे जातात. तर एखादी गोष्ट वापरली नाही तर नाहीशी होते असं काही नाही आहे. अनलेस देर इज अ कास्ट और अनलेस देर इज अ cost, unless you have to pay a substantial cost for it. म्हणजे आता माणूस जे अन्न खाऊ शकतो ते अन्न चिंपांजीच्या जबड्याला खायला काही प्रॉब्लेम आहे का? नाही. मग तो जबडा बदलण्याचं काय कारण? नाही, I mean, I'm just trying to remember what all they had tried to put into that paper. एक किंवा नाही, एक दोन पेपर होते असे वाटतं. असं खूप लोकांनी म्हटलंय की शिजवलेलं अन्न खायला लागल्यापासून दात लहान झाले. तर तसं होण्याचं खरंच काही कारण नाही. म्हणजे इव्होल्युशन थिअरी मध्ये स्ट्रिक्टली हे काही कुठे बसत नाही. अनलेस यू शो की काहीतरी देयर इज सिलेक्शन अगेन्स्ट बिग कॅनाइन्स. सर, धनश्री मॅडम जशा म्हणाल्या होत्या की सुळ्यांचा जे काही समजा जर सुळ्यांचा रोल ॲग्रेशन मध्ये जर असेल तर कदाचित असं असू शकतं की ज्यांचे सुळे लहान आहेत ते जास्त चांगले कोऑपरेटर असू शकतील, ज्यांचे सुळे मोठे आहेत त्यांच्यापेक्षा, जर त्यांच्या ह्याच्यात रोल असेल तर ॲग्रेशन मध्ये. आणि मग कोऑपरेशन मधून सुद्धा असे सिलेक्ट झाले असतील ज्यांचे सुळे लहान, जर असा नाही. हा, तर इंटरेस्टिंगली प्रायमेट्स मध्ये तुम्हाला हे दोन्ही दिसतं. म्हणजे फिमेल्स सीम टू चूज अग्रेसिव्ह डॉमिनंट मेल, हे पहिल्यापासून म्हटलंय लोकांनी. ओके, सो मेल हॅज मोर ऍक्सेस टू फिमेल्स. पण त्याच्याखेरीज तुम्हाला दुसरा एक असा एक आतला प्रवाह दिसतो की मेल्स, पर्टिक्युलरली the submissive males, try deception किंवा सोशल स्मार्टनेस. कारण ते ताकद काही नसते त्यांच्याकडे मोठ्या मेलला चॅलेंज करण्याची. तर त्यामुळे ते शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून जगण्याचा प्रयत्न जास्ती करतात. आणि they get substantial mating opportunities, and this is because at least some females seem to choose the submissive but socially smart males. अल्टरनेटिव्ह मेटिंग स्ट्रॅटेजी मध्ये त्याच्यावरती लिटरेचर आहे. आणखीन आता लोकांनी अगदी काय DNA अनालिसिस वगैरे हे पण पॅटर्निटी सक्सेस सुद्धा काढले. आणि त्याच्यामध्ये लोकांनी हे दाखवलंय की पहिली जी समजूत होती की अल्फा मेल म्हणजे त्याचे सगळी पिल्लं, आणखीन बाकी सबमिसिव्ह मेलची नाहीत, तर तसं नसतं. So females seem to actively seek mating with the submissive males, particularly seeking a context of absence of the dominant male. आणि याच्यामध्ये फिमेलचा लीड असतो असं पण लोकांचे ऑब्झर्वेशन आहे. सो द फिमेल ऍक्च्युअली सीक मेटिंग विथ सबऑर्डिनेट मेल्स. म्हणजे हे प्रायमेट्स मध्ये सुद्धा आहे, हे फक्त माणसामध्ये आहे असं नाही.
आणि दुसरं म्हणजे माणसामध्ये अग्रेशनचा रिलेव्हन्स गेला असणे अजून पण नाही गेलेला. पण दोन्ही म्हणजे मेंदूची डेव्हलपमेंट आणि जबड्याची डेव्हलपमेंट या दोन्ही मध्ये भाषा खूप रोल असणार आहे, जो या इंटरप्रिटर्सनी काही त्याला महत्व दिल्याचं मला दिसत नाही. सर एक जरा वेगळा पेपर सर एक वेगळा प्रश्न आहे. आम्ही इंडियन स्पॉटेड ईगलच्या ब्रीडिंग बायोलॉजी आणि ब्रीडिंग सक्सेस वरती एक पेपर लिहिला आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसलं होतं की घारी किंवा कॉमन काईट्स किंवा ब्लॅकविंग काईट किंवा कावळे किंवा इवन ग्रेटर स्पॉटेड ईगल ह्यांच्या बरोबरचा जो नेस्टिंग पेअरचा जो रिस्पॉन्स होता तो खूप वेगळा होता, की त्यावेळेला तो खूप अग्रेसिव्ह किंवा कॉलिंग करणे किंवा त्यांच्या मागे लागणे वगैरे असं बघितलं. पण क्रेस्टेड हॉक ईगल किंवा बोनेलिस ईगल जर आजूबाजूला येऊन बसला, त्यांनी केलं काहीच नाही, तर त्यांचा रिस्पॉन्स खूप वेगळा होता. म्हणजे दे वर व्हेरी सायलेंट, नो कॉलिंग, नो अग्रेशन, नथिंग, असं आम्ही नुसतं लिहिलेलं होतं. तर रेफरीने आम्हाला असा प्रश्न विचारला की तुम्हाला काय वाटतं की व्हॉट मस्ट बी द रिझन. तर आम्ही काही देऊ शकलो नाही रिझनिंग, कारण आमचा तसा काही अभ्यास नव्हता. म्हणलं दिस इज जस्ट अन ऑब्झर्वेशन. पण स्पीशीजना माहित असतं की हु आर व्हेरी डेंजरस किंवा केपेबल किंवा पॉवरफुल, असं पण मी त्यांना सांगू शकलो नाही सर हे. पण हा एक सायलेंट राहण्याचा जो एक हे आहे, म्हणजे कॉलिंग करणे किंवा अग्रेसिव्ह बिहेवियर दाखवणे आणि काही वेळेला सायलेंटली गप्प बसणे, हा एक हे असू शकतो ना. हो, नाही ते त्या स्पीशीजला सुद्धा वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये वेगळं असतं. म्हणजे मी असं बघितलंय की चितळ कधी कधी प्रचंड अलार्म कॉल देतात, कधी कधी सायलेंटली पळून जाण्याचा प्रयत्न करतात. हो हो. म्हणजे प्रत्येक वेळेला पहिल्यांदा अलार्म कॉल द्यायचा असं नाहीये. देयर इज कॉन्टेक्स्चुअल फ्लेक्झिबिलिटी. कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये अलार्म कॉल द्यायचा, कुठल्या टेक्स्ट मध्ये गप्प बसायचं. सर मग त्यांना त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून असं कळतं का की हा दिस बर्ड मीन्स बिझनेस किंवा दिस अॅनिमल मीन्स बिझनेस, मग आपण पळून जावं? हो, नाही अंतर किती आहे, तुम्ही कुठल्या पोझिशन मध्ये आहात, तो कुठल्या पोझिशन मध्ये आहे, अशा खूप गोष्टींवरती अवलंबून. म्हणजे ऍक्च्युअली अलार्म कॉल देताना यू शुड फील सेफ टू गिव्ह अलार्म कॉल. बरोबर, यू शुड बी इंडिव्हिज्युअली. हो, किंवा अदरवाइज यू आर एक्सपोजिंग युअर सेल्फ बाय गिव्हिंग अलार्म कॉल. करेक्ट. त्यामुळे तो बऱ्यापैकी अंतरावरती आहे. तुम्हाला पळून जाण्याची संधी आहे किंवा सुरक्षित जागी बसण्याची, किंवा तुम्ही ऑलरेडी जागी आहात, तर इट मेक सेन्स की तुम्ही अलार्म कॉल द्या. मागच्या म्हटलं की एक टॉपिक घेतला आपण, एक नाही घेतला, पण असं होणारच. म्हणजे काय आपण फार शेड्यूल प्रमाणे जातो असं काही नाही, जाऊ नये तेवढं तेवढा रॅन्डमनेस असू द्यावा. दॅट इज फाईन. ठीक आहे मग. येस, थँक्यू. सी गुड बाय.